नमस्कार मंडळी, सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. नवीन वर्ष म्हटलं की काहीतरी गोडधोड हे झालंच पाहिजे. आपल्या नवीन वर्षाला म्हणजे पुरणपोळ्या असतात, तर ह्या नवीन वर्षाला केक तरी करूया. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॉकलेट केक स्पोंजची रेसिपी. त्याच्यानंतर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चॉकलेट केक कसा बनवायचा ते दाखवला आहे. सर्वप्रथम आपण केकचं भांडं ग्रीस करून ठेवायचं आहे. सर्वात पहिली प्रोसेस हीच करायची आहे. पॅनमध्ये आपण बटर किंवा तेल लावून घ्यायचं आहे. वरून मैदा भुरभरून सर्व बाजूने पसरवून घ्यायचा आहे आणि तो बाजूला ठेवायचा आहे. आपण एक दुसरा बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये मी इथे 60 ml तेल घेतलेलं आहे, 200 ml दूध घेतलेलं आहे आणि 100 ग्राम होल साखर म्हणजेच आपली जी घरातली अख्खी साखर असते तीच घेतलेली आहे. आता हे सर्व आपण साखर विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे. साखर छानपैकी विरघळली गेली की ह्यामध्ये 80 ग्राम आपण दूध पावडर घालायचे आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता सर्व पदार्थ म्हणजे सर्व जे इन्ग्रेडियंट्स घातलेत सर्व खूप काही चांगले आहेत आणि नो केमिकल आहेत. छान अशी साखर विरघळल्यानंतर आपण ह्यावर एक चाळण ठेवून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण 200 ग्राम मैदा आणि 20 ग्राम कोको पावडर घालायची आहे. तुम्ही कोको पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त चॉकलेटी केक हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये 40 ग्राम कोको पावडर घालून 20 ग्राम मैदा कमी करायचा आहे आणि 1 TSP कॉफी पावडर घालायची आहे. खूप मस्त अशी टेस्ट येते कॉफीने केकला, अप्रतिमच. छान असं चाळून घ्यायचं आहे. सोबतच किंचित असं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात एअर राहिली नाही पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे. ह्या पद्धतीने केक कराल तर अजिबात चिकट होणार नाही, मस्त असा मौसूत होईल आणि जाळीदार सुद्धा होईल. बॅटर मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी ह्यामध्ये 1 TSP बेकिंग पावडर आणि 1/2 TSP बेकिंग सोडा घालायचा आहे आणि तोही फ्रेश घ्यायचा आहे. छान असं मिक्स करायचं आहे. आपल्याला ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे जेणेकरून आपल्या बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याची एअर उडून जाणार नाही आणि स्पॉंज छान असा फुगला जाईल. तर ह्या पद्धतीचं मंडळी बॅटर तयार झालं पाहिजे. तर ह्या प्रमाणात जर तुम्ही सर्व काही पदार्थ घेतले म्हणजेच इन्ग्रेडियंट्स घेतले तर व्यवस्थितरित्या असं बॅटर तयार होतं. बॅटर तयार झालेलं आहे. केक टीन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सर्व बॅटर ओतून घ्यायचं आहे. ओतल्यानंतर 2 ते 3 वेळा टीन टॅप करायचा आहे. तर इथे मी ऑलरेडी केक बनवण्यासाठी एक मोठं पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये एक रिंग ठेवली आहे आणि त्यावर अशा रीतीने आपल्याला केकचं भांडं ठेवायचं आहे. वरून ॲल्युमिनियमचं झाकण असेल तर बेस्ट, नाही तर स्टीलचंही चालेल. 30 ते 35 मिनटं आपल्याला हा केक बेक होऊन द्यायचा आहे. 30 ते 35 मिनटानंतर अगदी व्यवस्थितरित्या हा केक तयार होतो. तर मंडळी तयार आहे आपला चॉकलेट स्पॉंज केक. मी तुम्हाला हा कट करून दाखवणार नाही कारण आपल्याला ह्याच्यापासून क्रीम केक तयार करायचा आहे. तुम्ही हा स्पंज असंही खाऊ शकता विदाऊट क्रीम, खूप छान असा मस्त लागतो. तर मंडळी तुम्हाला जर माझी केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि आपण ह्या चॉकलेट स्पंजपासून हा केक तयार करणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ नक्कीच पहा. चला तर मग मंडळी पुढचा व्हिडिओ बघूयात.